नमस्कार शेतकरी मंडळी, मी डॉक्टर संदीप सदाशिव गुरव, उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे येथे कीटकशास्त्र या विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। आज आपण सोनचाफा या पिकावरील एकात्मिक कीड व्यवस्थापनाविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर तुम्ही डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा। निसर्ग संपन्नतेने नटलेल्या या कोकणामध्ये फुलशेतीस मोठ्या प्रमाणात वाव आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे पर्यटन जिल्हे म्हणून घोषित झालेले आहेत, त्यामुळे बरेचसे पर्यटक या जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येत असतात। तसेच गोवा हे राज्य आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याला नजीकच लागून असलेले राज्य आहे, तिथे देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात। तर अशा या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकण किनारपट्टीमध्ये फुलशेतीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे। या फुलशेतीमध्ये सोनचाफा हे एक महत्त्वाचे पीक आहे। शेतकऱ्यांनी जर सोनचाफ्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली तर निश्चितच त्यांना एक अर्थार्जनाचं साधन उपलब्ध होऊ शकतं। सोनचाफा हे एक बागायती पीक आहे, त्याला वर्षभर पाण्याची आवश्यकता लागते। सोनचाफ्याची शेती ही शेतीच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेमध्ये शेतकरी करू शकतो। सोनचाफा हे एक सुवासिक वर्गातील फूल असल्यामुळे त्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोनचाफ्याच्या शेतीकडे जर वळलं तर नक्कीच त्याला अर्थार्जन त्याच्यातून चांगल्या प्रकारे मिळू शकतं। कोकणातील जमीन आणि हवामान या सोनचाफ्याच्या शेतीसाठी अतिशय पूरक आहे। सोनचाफा हे सुवासिक वर्गातील फूल असल्यामुळे त्याचा उपयोग विविध अत्तरे तयार करण्यासाठी, अगरबत्ती तयार करण्यासाठी केला जातो। बऱ्याच वेळा सोनचाफ्याची फुले ही घरामध्ये तुरटीच्या द्रावणामध्ये बाटली बंद करून ठेवली जातात, त्यामुळे त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात लोकांकडून केला जातो। तसेच जर आताचा विचार केला तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे जिल्हे राष्ट्रीय महामार्ग, विमान आणि रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या शहरांना जोडलेले आहेत, त्यामुळे भविष्यामध्ये सोनचाफ्याची शेती करण्यासाठी निश्चितच शेतकऱ्यांना वाव आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण सौंदर्य या नावाने सोनचाफ्याची जात लागवडीसाठी शिफारसीत केली आहे। तसं पाहिलं तर सोनचाफ्यावर खूपच कमी किडींची नोंद झालेली आहे, तरी देखील या पिकावर प्रामुख्याने 2 प्रकारच्या किडी, महत्त्वाच्या किडी आढळून येतात। त्यामध्ये पहिली कीड आहे कळी पोखरणारी अळी आणि दुसरी कीड आहे ती म्हणजे सोनचाफ्यावरील तुडतुडे। सर्वप्रथम कळी पोखरणारी अळीविषयी आपण माहिती घेऊ। ही अळी फुलांच्या कळ्या पोखरते, फुलांच्या पाकळ्या कुरतडते आणि त्यामुळे उमललेल्या फुलांच्या प्रतीवर याचा परिणाम झालेला आपल्याला आढळून येतो। तर या अळीच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम निरीक्षण फार महत्त्वाचं आहे। जर या किडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल तर 25% प्रवाही सायपरमेथ्रिन हे 3 मिलीलीटर 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे, अथवा क्विनॉलफॉस 25% प्रवाही हे 2 मिलीलीटर प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे। सोनचाफ्यावरील दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे तुडतुडे। तुडतुड्याची पिल्ले आणि प्रौढ हे पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पाने वाळतात आणि पाने सुकून गेलेली दिसून येतात। कोवळ्या फांद्यांमधील रस शोषून घेतल्यामुळे सोनचाफ्याच्या फांद्या टोकाकडून सुकलेल्या आपल्याला दिसून येतात। त्यामुळे तुडतुड्याचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला 50% प्रवाही मॅलॅथिओन हे कीटकनाशक 15 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन आपण त्याची फवारणी करू शकतो। तर अशा पद्धतीने या 2 किडींचं नियंत्रण जर आपण व्यवस्थित केलं तर निश्चितच या सोनचाफ्याला येणारी फुलं चांगल्या प्रतीची मिळतील आणि त्यांना बाजारामध्ये चांगल्या प्रकारचा भाव मिळेल। तर अशा प्रकारे या सोनचाफ्याच्या किडीचं एकात्मिक नियंत्रण शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे। चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।